नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलोय स्वारगेट बस स्टँडला। ही गाडी वल्लभनगर वरून स्वारगेट बस स्टँडला आलेली आहे आणि हीच गाडी फुल पॅक होते स्वारगेट बस स्टँडला। पाहू शकता बस कोणती एकदम नवीन बस आहे या रूटवर। आणि मित्रांनो तुम्हाला माहित असेल याआधी पण आपण एक ब्लॉग बनवला होता जत ते हैदराबाद। ही जी बस आहे ती कवठे महाकाळ आगाराची बस आहे, सांगली विभाग कवठे महाकाळ आगार। तर बस ट्रान्सफर होत राहतात। ही जी बस आहे ती रिझर्वेशन बस आहे आणि बसमध्ये पॅसेंजर पाहू शकता फुल पॅक झालेले आहेत। फुल पॅक झालेली आहे बस या रोडवर। बघूया शेवटपर्यंत अजून किती पॅक होती। तर आपल्या बसचा रूट पाहू शकता पुणे, कराड, विटा आणि जत। म्हणजे कराड विटा मार्गे बस जाते जतसाठी। MH10 DT 3934। तर मित्रांनो मी थोडासा कन्फ्यूज झालते। दोन बसेस जातात जतसाठी स्वारगेट वरून। पहिली जी बस जाते स्वारगेट वरून 10:30 ची बस, दुसरी जी बस जाते ती 11:30 वाजताची बस। दोन्हीचा मार्ग वेगळा आहे। पहिली 10:30 वाली जी बस आहे ती अकलूज मार्गे जाते आणि 11:30 वाली जी बस आहे ती कराड विटा मार्गे जाते। तर असा बसचा रूटीन आहे, म्हणजे दोन बसेस जातात जतसाठी।
पुण्यापासून 65 किलोमीटरचा अंतर गाठून आता गाडी थांबलेली आहे बेंगरुट वाडी. गाडी जेवणासाठी कुठेच थांबत नाही. वॉशरूम आणि टी टाइम झालेलं आहे. पाहू शकता इथं बस थांबलेली आहे. खंबाटकी घाटाच्या अलीकडे ही बस थांबलेली आहे आणि पाहू शकता मस्त दिसते यार गाडी. बऱ्याच दिवसातून या गाडीनं प्रवास करायचा योग आलेला आहे. ही आजही एक गाडी आहे जी सुरुवातीला आली होती नवीन. इथून जो डिस्टन्स राहिला आहे सातारा तर 45 किलोमीटरचा अंतर आहे. हा जो हायवे आहे तो मुंबई बँगलोर हायवे NH 48. या ठिकाणी अजून एक बस आली सांगली विभाग सांगली आकाराची वल्लभनगर सांगली गाडी शिवशाही बस आहे. MH 11 राजधानी सातारा. आता बरोबर सातारा बस स्टँडला बस आलेले 1:45 झालेले. रात्रीचे 2 वाजलेले आणि हा सातारा बस स्टँडचा परिसर. आणि आपली जी बस आहे ती मागच्या साईडला आहे. ते आता फलाटला लागते. बघूया आता कोणत्या फलाटला लागते. महाराष्ट्राची जी राजधानी आहे ती मुंबई आणि उपराजधानी आहे ती नागपूर. आणि या शहराला पारंपरिक आणि ऐतिहासिक वारसा लाभल्यामुळे मराठ्यांची राजधानी म्हणून या शहराला ओळखलं जातं. ते म्हणजे सातारा राजधानी. सातारा बस स्टँडचा जो आतील परिसर आहे ना तो पाहू शकता. रात्रीच्या 2 वाजता कशा प्रकारे हा परिसर आहे. इथे झोपलेले आहेत माणसं सगळी. याच बसनं आपण रूट केला होता. एक सातारा स्वारगेट सातारा अजिंक्य तारा. आणि आपली बस पाहू शकता. प्रत्येक बसेसचा हाच प्रॉब्लेम आहे की बस रिव्हर्स करून परत काढायची. ज्यावेळेस मी इकडे येतो ना प्रत्येक बसचा ह्याच पॉईंटला हाच प्रॉब्लेम आहे. आणि चंदगड गाडी आणि त्याच्या बाजूला आपली पुणे जतवाली गाडी. बाकी सगळ्या मुक्कामी बसेस आहेत तिथे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये आलेलो याच जिल्ह्यामध्ये टोटल 11 तालुके. पुणे जत या रोडवर सिंगल क्रू दिलेले. गाडी अजून पण फुल पॅक आहे का तर आतापर्यंत एकच प्रवासी सातारला उतरलेले आहेत. सातारा ते कराड जे अंतर आहे जवळपास 50 किलोमीटरचं अंतर आहे. आणि आपली बस जी थांबली फलाट क्रमांक 13ला आपली बस थांबलेली आहे या ठिकाणी.
कराड बस स्टँडला बरोबर गाडी आली आपली 2:57 म्हणजे जवळजवळ 3 वाजलेले. तर इथे फुल पॅक झालेली आहे गाडी. इथून पुढे जो आपला डिस्टन्स राहिलेला आहे जवळजवळ 125 किलोमीटरचं अंतर आहे. तर गाडी अजून फुल पॅक आहे या रोडवर. म्हणून म्हणलं या रोडचा एक व्हिडिओ नक्कीच बनतोय तुमच्यासाठी. तर 2 बस सजेस्ट केली मी, एक आपली सांगोला मार्ग आणि दुसरी जी आहे कराड विटा मार्ग. तर आपण कराड विटा आपल्याला मिळली, आपण तो बनवलेला आहे कराड विटा मार्गाची बस. तर पाहू शकता असं काय कंडिशन आहे. जर तुम्ही ह्या बसनं कधी प्लॅन करत असाल तर अशी कंडिशन होऊ शकते प्रवासात. विटा बस स्टँड पाहू शकता. या रूटवर टोटल 3 जिल्हे आलेले. आपण जिथून रूटला सुरुवात केली होती तो जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा, त्याच्यानंतर सातारा आणि आता आपण आलो सांगली जिल्ह्यामध्ये. या रूटवर टोटल 3 जिल्हे आलेले आहेत. मला वाटतं जतपर्यंत पूर्ण सांगली विभाग आहे. तर या रूटवर टोटल 3 जिल्हे आलेले. मला वाटतं आय थिंक फायनल स्टॉप पोहोचायला आपल्याला 1-1.5 तास तरी दीड तास तरी लागतील आपल्याला जतला पोहोचायला.
फायनली मित्रांनो आपली बस पोहोचलेली आहे जत बस स्टँडला. जुने दिवस आठवले. जत वरून आपण एक रूट केला होता जत ते हैदराबाद आणि त्याच आगाराचा आपण रूट केलेला आहे परत एकदा जत पुणे, पुणे जत. अजून एक रूट करायचा आहे तो म्हणजे जत हिंगोली. जत बस स्टँडला बस पाहू शकता किती बसेस आहेत. एवढ्या बसेस कोणत्या आगाराला प्रत्यक्षात कधी बघितल्या नव्हत्या. आपली जी बस आहे 1 2 3 4 5 6 7 8 बसेस आपल्या समोर आहेत BS6. तर असो आपली बस जी पोहोचली आहे जत बस स्टँडला तर 5:36 आपली बस जत बस स्टँडला पोहोचलेली आहे. जवळजवळ आपला जो जर्नी आहे तर बरोबर 6 तासांचा आपला प्रवास कंप्लीट झालेला आहे. रात्र आणि प्रवास. तुम्ही मार्ग बघितला असेल कोणत्या मार्गाने आपली बस आली आणि या मार्गावर टोटल 3 जिल्हे आलेले आहेत. पुणे जिल्हा, सातारा जिल्हा आणि त्याच्यानंतर आता सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहे जत बस स्टँडला. आता इथून आपल्याला रोड बनवायचा आहे. बघूया आता त्याची तयारी करूया. पुणे जत तो टोटल डिस्टन्स आपल्याला पडलेला आहे तो बरोबर 270 किलोमीटर जवळपास हा जर्नी होता आपला. विटानंतर थोडीशी बस खाली व्हायला लागली पण विटापर्यंत बस मात्र फुल जाम होती. हाच जर्नी तुम्हाला दाखवायचा होता पुणे जत. मला अकलूज वाया अकलूज सांगोला मार्ग दाखवायचा होता. कधीतरी आपण तो पण रूट दाखवणारच आहे. अकलूज मार्ग तो पण रूट थोडासा युनिक आहे पूर्णपणे. अशा पद्धतीने रात्र आणि प्रवास चालतो या गाडीचा. रात्री पाऊस जबरदस्त चालू होता. आत्ताशी कुठं थोडस पाऊस उजाडलाय. पाहू शकता इथं सगळं बस स्टँड भिजलेले. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.